तर नमस्कार बांधवांनो। तर आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले ह्याचा एक मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्याला अटक देखील झाली। अजून जास्त माहिती सांगण्याची काही गरज नाही, कारण महाराष्ट्राला सर्वत्र माहिती जी काय आपल्या मीडिया चॅनलवरती आपण पाहिलेलंच आहे। परंतु ही असतानाही त्या ठिकाणी होळीच्या दिवशी अक्षरशः त्याच्यावरती कारवाई तर झाली, खोक्या भोसलेला अटकही केलं, परंतु खोक्या भोसल्याचं घर देखील पाडण्यात आलं। त्या दिवशी होळीचा सण होता। त्या दिवशी सर्व आनंदाने उत्साहाने सण साजरा करत होते। त्याच दिवशी काही गावगुंडांनी खोक्या भोसलेचं जे काही एक जर पक्क्या बांधकामाचं जे काही घर होतं तिथं बुलडोजरनी वन विभाग खात्याने पाडलं होतं, परंतु जे काही कच्चं त्याचं साधारण घर होतं त्यात देखील त्या घराला देखील आग लावण्यात आली। त्या ठिकाणी त्याचे जनावरं त्या ठिकाणी आगीमध्ये होरपळली गेली। त्या ठिकाणी कोंबड्या, शेळ्या जी काही जनावरं होती ती होरपळली गेली आणि त्या अक्षरशः ते कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आलं होतं। ज्या दिवशी सर्वजण त्या अक्षरशः आनंदाने सण साजरा करत होते होळीचा, त्या दिवशी खोक्या भोसलेचं जे काय कुटुंब होतं ते अक्षरशः उपाशीपोटी त्या ठिकाणी रस्त्यावरती आलेलं होतं। त्यांचं सामान देखील वन विभाग खात्याने सर्व बाहेर काढून त्या ठिकाणी त्यांना म्हणजे बेघर केलेलं होतं असं आपल्याला म्हणावं लागेल। परंतु जे काय आता अनेकांचं मत असेल की बाबा हा खोक्या भोसलेच्या कुटुंबाविषयी ह्याला का कळवळा एवढा, परंतु कारण पाहिलं तर आपण सध्याच्या स्थितीला पाहिलं तर आपले माणसामध्ये माणुसकी पण तितकीच असली पाहिजे। पर जरी खोक्या भोसलेने जे काय गुन्हा केला आहे त्याची सजा खोक्या भोसलेला ही भेटलीच पाहिजे, परंतु जे काय कोणत्या त्या कुटुंबांनी त्या कोणाचं काय केलं, त्यांनी जो कुटुंब अक्षरशः कोणाच्या आद्यात नामाद्यात असताना त्या ठिकाणी त्या कुटुंबाला त्रास दिला जातोय ते पूर्णतः चुकीचं आहे। कारण ज्या कुटुंबाचा छळ ज्या गावगुंडांनी केला त्यांच्यावरती नक्कीच कारवाई झाली पाहिजे। जरी खोक्या भोसलेने एकीकडे ही केलं असलं, जरी त्या ठिकाणी जो गुन्हा केला आहे त्या गोष्टीचं मी बिलकुल समर्थन करत नाही, परंतु जे काय ज्या कुटुंबाला जे त्रास द्यायचं काम गावगुंड करत आहे, कारण त्या गावगुंडांना असं वाटलं असेल की आता खोक्या भोसले अनेक वर्षापासून पाहिलं तर तो आदिवासी समाजासाठी काम करतो, जे काय समाजावरती अन्याय होईल त्या ठिकाणी आवाज उठवायचं काम खोक्या भोसले हा करतो। परंतु जे काय समज कोणी आता आपण सर्वत्र जर माहिती पाहिली आणि गावोगावी आपण जर जाऊन पाहिलं तर जो पारधी समाज आहे हा अनेक वर्षापासून वन खात्यामध्येच वन विभागामध्येच राहत आहे। म्हणजे कसं जरी अनेकांना वाटत असले की बाबा वन विभागाच्या खात्यामध्ये खोक्या भोसलेने घर बांधलं, परंतु जो समाज अनेक वर्षापासून तो जंगलांनीच राहत आहे, अक्षरशः तो अजूनही गावापर्यंत म्हणजे गावामध्ये आलेला नाही, अजूनही त्यांना माणसामध्ये वावर नाही। त्या समाजाला अनेक लोक त्यांना समज चुकीचं समजतात, ते समाज चुकीचा आहे अशी त्यांना वागणूक दिली जाते, परंतु तो समाजाला अनेक वर्षापासून जर त्यांच्या नावावरती एक गुंठाही जमीन नाही, कोणत्याही प्रकारचे त्यांना राहायला घर नाही, आत्तापर्यंत घरकुल जरी मिळालं असलं परंतु जर त्यांना जागाच नाही कुठं बांधायला तर ते बांधतील कुठं, कारण तो समाज अनेक वर्षापासून हा उघड्यावरतीच राहत आहे, त्यांना कोणत्याही प्रकारचा आश्रय नाही। तो समाज अनेक वर्षापासून जो शिक्षणापासून वंचित आहे, त्यांच्या कुठल्याही प्रकारची प्रगती नाही। जसं पाहिलं तर आता खोक्या भोसलेचं जे कुटुंब आहे ते एक तर शिक्षित आहे, त्याच्यानंतर त्याचं जी काय बादशाह असेल अनेक त्यांचे कुटुंब थोडंफार शिक्षित आहे, परंतु बाकीचा जो इतरचा त्याच्यामध्ये आजूबाजूची जी काही लोक राहणारे आहेत त्यांना अक्षरशः काही अशी परिस्थिती कंडिशन आहे, त्यांना जर हातात पैसे दिले तर हे समजणार नाही की हे किती रुपये आहेत। इथपर्यंत तो समाज अजून अडाणी आहे, बिलकुल त्या समाजाची प्रगती झालेली नाही। पण जर त्या समाजाला कुणी अशा प्रकारे जर त्रास देत असेल, छळ करत असेल तर हे पूर्णतः चुकीचं आहे। जरी खोक्या भोसलेनी जी काय गुन्हा केला आहे त्याची सजा ही नक्कीच त्याला दिलीच पाहिजे, परंतु समाजाला हे काही छळ केला जातो आहे तो पूर्णतः चुकीचं आहे। जरी प्रशासनानं समज त्यांनी खोक्या भोसलेने वन विभाग खात्यामध्ये घर बांधलं आहे हे समजा एकंदरीत पाहिलं तर ते चुकीचंच आहे, परंतु ते काय त्या कुटुंबाला डायरेक्ट बेघर करणं, त्या कुटुंबाला डायरेक्ट रस्त्यावरती आणणं, सामान बाहेर काढून त्या समाजाचं बेघर करणं हे पूर्णतः चुकीचं आहे। कारण प्रशासनाने त्या अगोदर त्यांची राहण्याची सोय करायला पाहिजे होते, नंतरच त्या कुटुंबाला बाहेर काढायला पाहिजे होतं, परंतु पोलीस प्रशासनानं असो ते वन विभाग प्रशासनानं असो बिलकुल सोय न करता त्या डायरेक्ट कुटुंबाला बाहेर काढलं हे पूर्णतः चुकीचं आहे। कारण तो समाज अनेक वर्षापासून हा अजूनही म्हणजे गावामध्ये राहायला आलेला नाही, कारण त्या समाजाला ही जी काही आपले माणसं आहेत ते अनेक लोक त्यांना चुकीच्या पद्धतीने ठरवायचा प्रयत्न करतात, म्हणून तो समाज अजूनही तो शिक्षणाच्या प्रवाहात आलेला नाही। परंतु तसं पाहायला गेलं तर अनेक वर्षापासून
खोक्या भोसले हा म्हणजे ज्या समाजाला म्हणजे अजूनही शिक्षणाच्या प्रवाहात तो त्यांचा समाज आलेला नाही, त्यासाठी अनेक वर्षापासून जरी काम करत असला, पण जी काही आत्ताची हाणामारीचा व्हिडिओ झाला असेल किंवा जे काही ढाकणे कुटुंबावरती अन्याय झालेला असेल, त्याची सजा खोक्या भोसलेला नक्कीच दिली पाहिजे. कारण परंतु हे जे काय कायदा हातात घेणं असेल ते पूर्णतः चुकीचं आहे. त्याची म्हणजे महाराष्ट्रामधील कोणीही असो, हे पूर्णतः चुकीचं आहे की कायदा हातात घेणं हे पूर्णतः चुकीचं आहे. हे असतानाही त्या ठिकाणी काही गावगुंडांनी जे काही समज केलं, खोक्या भोसलेचं घर जाळलं, तर त्याच्यामध्ये काही म्हणजे मी पाहिलं तर म्हणजे इंस्टाग्राम हँडल असतील, फेसबुक हँडल असतील, याच्यावरती जे काही समज धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे, त्यानंतर असं वंजारी समाज, सकल वंजारी समाज अशा प्रकारचे इंस्टाग्राम हँडल असून त्याच्यावरून खोक्या भोसलेला असं केलं आहे की त्याच्यावरती तो काय त्याचं घर जाळलेलं आहे त्याचा व्हिडिओ काढून त्या ठिकाणी त्याच्यावरती टाकला आहे की हॅपी होली खोक्या खोक्या अशा पद्धतीचे टायटल टाकून त्या ठिकाणी एका प्रकारे त्या कुटुंबाचं आम्ही कशा प्रकारे हाल केले आहे ते असं दाखवण्याचा प्रयत्न काही गावगुंडांनी केला. परंतु त्या गावगुंडामुळे अक्षरशः पूर्णतः समाज बदनाम होत आहे. कारण तुम्ही अशा प्रकारचे जर तुमच्या इंस्टाग्राम हँडलला नाव देऊन त्या ठिकाणी जर समाजाची बदनामी करत असताल तर हे पूर्णतः चुकीचं आहे. तुमच्यामुळे अक्षरशः पूर्ण समाज बदनाम होतोय. काही ठराविक असतील गावगुंड प्रवृत्तीचे जी काही लोक आहेत ते जरी समज कोणी जरी तुम्हाला समज मान्य आहे की ढाकणे कुटुंबावरती अन्याय झाला हे पूर्णतः चुकीचंच आहे, हे मी पण मान्य करतो. मी खोक्या भोसलेचं बिलकुल समर्थन करत नाही. परंतु जे काही खोक्या भोसलेचं घर जाळलं त्याच्यानंतर त्याचे व्हिडिओ इंस्टाग्राम हँडलवरती टाकून त्या ठिकाणी वंजारी समाज असे प्रकारचे टायटल लिहून इंस्टाग्रामला आयडीला नाव देऊन त्या ठिकाणी असे व्हिडिओ टाकून हॅपी होली खोक्या भोसले असं टाकून हे टाकणं पूर्णतः चुकीचं आहे. जरी खोक्या भोसलेनी या चूक केली अक्षरशः त्याला नक्कीच विरोध केला पाहिजे. परंतु त्या कुटुंबाला विरोध करणं पूर्णतः चुकीचं आहे. काय वाटोळं केलं आपल्या त्या कुटुंबाने कोणत्याही प्रकारचा कोणालाही त्रास दिलेला नाही. परंतु जे काय खोक्या भोसले समजते ढाकणे कुटुंबाला काय त्रास झाला त्याच्याबद्दल शिक्षा ही नक्कीच मिळली पाहिजे. आणि सुरेश दस यांनी सुद्धा सांगितलेलं आहे जरी माझा कार्यकर्ता असला तर त्याच्यावरती डायरेक्ट कडक कारवाई करा, हे सुरेश दसांनी सांगितलं आहे. परंतु अशा प्रकारचं त्या कुटुंबाला त्रास देणं हे पूर्णतः चुकीचं आहे. कारण आपण माणुसकी जिवंत ठेवली पाहिजे. जरी खोक्या बसलेली ढाकणे कुटुंबाला त्रास दिला असला तरी आपण त्याच्या कुटुंबाला त्रास हे देणं हे पूर्णतः चुकीचं आहे. कारण खोक्या बसले हा गुन्हेगार आहे परंतु पूर्ण कुटुंब गुन्हेगार नाही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि सर्वांना कळकळीची विनंती आहे की कुठल्याही प्रकारचं ह्याला ज्या प्रकरणाला जातीवादीचा म्हणजे ठिणगी पेटेल अशा प्रकारचे कोणी पोस्ट करू नका. किंवा कारण अक्षरशः सुरुवातीच्या काळामध्ये अनेक लोकांना वाटत होतं की हा खोक्या भोसले मराठा समाजाचा आहे असं अनेक लोकांना वाटत होतं. म्हणून ते काय हाके असेल हाकेचे काही थोडेफार समर्थक असेल ते ह्या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचा प्रयत्न करत होते. परंतु तो जे काही सतीश भोसले म्हणजे खोक्या भोसले आहे तो आदिवासी समाजातून येतो आणि त्याचा कोणत्याही प्रकारचा म्हणजे जातीवाद निर्माण करण्याचा ह्याच्यामधून काही त्याचा हेतू नव्हता. परंतु जे काय झालं असेल ते प्रकरण काय झालं आपल्याला त्याच्याबद्दल काय माहीत नाही. परंतु जे काय माहीत आहे ते सत्य पोलीस प्रशासनालाच माहीत आहे. त्याच्याबद्दल त्यातील काय सत्य गोष्टी पडताळून ते खोक्या भोसलेवरती नक्कीच कारवाई झाली पाहिजे. परंतु आता अटकही केली, काहीतरी 20 तारखेपर्यंत कोठडी दिली, त्याच्याबद्दल माझे काही कोणतंही दुमत नाही. फक्त सर्वांना कळकळीची विनंती आहे आपण कोणत्याही समाजाला किंवा कोणत्याही एखाद्या व्यक्तीला किंवा म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे खोक्या बसलेला समज आहे त्याला समज विरोध केला त्याच्याबद्दल काहीच नाही, परंतु ते काय डायरेक्ट त्याच्या कुटुंबाला विरोध करणं हे पूर्णतः चुकीचं आहे. असं कोणीही करू नका. कारण अजून आपल्याला माणुसकी म्हणून एक कोणत्या समाजाचा माणूस म्हणून नाही तर आपण एक माणूस म्हणून आपण जन्माला आलो आहोत. म्हणून आपण माणुसकी जिवंत ठेवावी ही सर्वांना कळकळीची विनंती आणि इथं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.